इकडून आणल्या ना साड्या. हा वाटलंच मला मस्त आहे. हा ही प्रियाची. आई काय झालं, तुम्ही मला बोलवलं, काही काम होतं का? अगं काम कसलं, आज मकर संक्रांत आहे, त्यामुळे आज आपल्या घरात हळदी कुंकू असणार आहे आणि माझ्या सुनेचं हळदी कुंकू अगदी थाटात करणार आहे मी. ठीक आहे, ही तुझी संक्रांतीची साडी, ही आज नेसून संध्याकाळी तयार राहा. वाव, खरंच खूप सुंदर साडी आहे ही, मला फार आवडली आई. थँक्यू सो मच. अहिल्या म्हणजे साडी मस्तच आहे, पण तुला एक विचार आला का की आपल्या दोन्ही सुनांचं हळदी कुंकू होणार ना आज. म्हणजे पारूसाठी सुद्धा तू. श्रीकांत, तुला माझं या बाबतीतलं मत चांगलंच माहितीये. मी पारूला माझी सूनच मानत नाही, त्यामुळे आज हळदी कुंकू फक्त माझ्या या सुनेचं होईल, प्रियाचं. पारूचा याच्याशी काहीही संबंध नाही. आई प्लीज असं करू नका. हे बघा, दादा आणि पारू आता या घरात राहतात. आपण कितीही नाकारलं तरी पारू या घरची मोठी सून आहे आणि मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवाचा मान आधी तिचा आहे. असं कसं मी तिचा मान मोडून स्वतःचा हळदी कुंकू करून घेऊ? नाही आई, तुम्ही आदित्य दादांकरता का होईना तिला हळदी कुंकू करू द्या. तिला तिचा मान मिळालाच पाहिजे, म्हणजे असं मला वाटतं. पारू बाळा, सावित्री आत्या, काय झालं? आदित्य बाबा, पारू कुठे आहे? पारू टिफिन सर्व्हिस मध्ये आहे. काय झालं, काही काम होतं का? तिला ना एक आनंदाची बातमी द्यायची. काय झालं मला सांग. आदित्य बाबा, मला आधी सांगा की तुम्ही माझं आधी एक काम कराल का? हो. ही साडी आहे ना, ती तुम्ही पारूला द्या. साडी? असं का अचानक? ही साडी कोणी दिली माहितीये का? कोणी? अहिल्या मॅडम दी. अहिल्या मॅडम, मला बोलवलं? हो, आपल्या घरात हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायचा आहे. बरं झालं मॅडम, तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला. आपल्या घरावरचं संकट दूर होईल याची खात्री वाटते मला. आणि मला आपल्या घरातल्या रीतीभाती सुद्धा सोडायच्या नाहीयेत, त्यामुळे आज या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या तयारीकडे तू वैयक्तिक लक्ष द्यायचंयस, कळलं? काळजी करू नका मॅडम, मी स्वतः जातीने लक्ष देईन. हळदी कुंकवाचा कार्यक्रम अतिशय छान प्रकारे पार पडेल, खात्री आहे मला. आणि हो, तिला सुद्धा तयार राहायला सांग. अहिल्या मॅडम, तिला म्हणजे कोणाला? तिला म्हणजे पारूला. अहिल्या मॅडम, तुम्ही चक्क पारूला हळदी कुंकवासाठी तयार व्हायला सांगताय? हो, कारण कोणा एकामुळे मला सणाला गालबोट लागलेलं नकोय आणि आपल्या घरातले सगळे सण शास्त्रानुसारच झाले पाहिजेत. त्यामुळे प्रियासोबत पारूचं सुद्धा हळदी कुंकू आज होईल. तिला तयार राहायला सांग. आलेच. थांब, ही साडी पारूला नेऊन दे. तिला म्हणावं संध्याकाळी ही साडी नेसून तयार राहा. मॅडम, पारूला हे कळल्यावर तिला खूप आनंद होईल. मॅडम, मी तिला साडी देते आणि तुमचा निरोप देते आणि संध्याकाळीच्या तयारीला लागते. आले. आईने ही साडी दिली? हो आईने ही साडी दिली? हो. कसं काय पण
एक मिनिट, काही खास आहे का आज? आदित्य बाबा, आज आपल्या घरात पारूचं पण हळदी कुंकू होणार आहे आणि अहिल्या मॅडमनी स्वतः मला पारूला निरोप द्यायला सांगितलंय आणि हळदी कुंकवासाठी ही साडी तिला द्यायला सांगितलीये. आईने चक्क ही साडी पारूसाठी दिली. सावित्री, आता माझा तर विश्वासच बसत नाही. मी खूप खुश आहे यार. सावित्री आत्या, असंच जर चालू राहिलं ना तर आई लवकरच पारूचा सून म्हणून स्वीकार करेल. ग्रेट. पारूला जेव्हा कळेल की तिचंही हळदी कुंकू होणार आहे तेव्हा ती खूप खुश होईल आणि साडी बघून तर ती उड्याच मारायला लागेल. हो ना आदित्य बाबा, पण पारू जेव्हा येईल ना तिला आले आले ही साडी द्या. नक्की. हा बरं, मी काय म्हणत होते, मला सगळी तयारी करायची, तुम्ही जाऊ का? हा, जा. हा आली. येस सर. ॲक्च्युली काय झालं सर, मी एक तुम्हाला 2 मिनिटात कॉल करू? नक्की सर, नक्की. पारूला तर वा 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 दादा. मी तुम्हाला खरं सांगतो दादा, हे सगळं बघून मला इतकं बरं वाटतंय ना. हा? नाही, आणि आपल्या सणांची तयारी म्हणजे कमाल असते. अरे कमालच असते म्हणजे काय. हा, मी काय म्हणतो, आपण हे कार्यक्रम वगैरे बघू का? शक्य नाही रे. का? अरे अहिल्या आपल्या दोघांनाही बाहेर जायला सांगणार आहे. बघ तू बघ नक्की. मी काय म्हणतो, ते तिळगुळ खायचा होता. बघ लयच तिळगुळ. देणार आधी आईंना येऊ द्या. प्रिया, झाली सगळी तयारी? हो आई, अजिबात काळजी करू नका, सगळी तयारी झाली. मस्त. थांबा. अरे तू माझ्याशी जसं आयुष्यभर गोड बोलत आलायस तसं इथून पुढेही गोड बोलत राहा. मोहन थांब. आणि मोहन, तुझ्यासाठी पण तुझ्या बायकोच्या वाटणीचंही तूच गोड बोलत राहा आमच्याशी.